व्हॉट्सॲपवर महेश गेल्याची बातमी ऐकली आणि धक्काच बसला. नंतर मी अगदी नैसर्गिकपणे ही बातमी खरी आहे की खोटी आहे पाहण्यासाठी कस्तुरीची फेसबुक वॉल उघडली. वाईट बातम्या खऱ्याच असतात याचा पुनर्प्रत्यय आला. राजबिंडा, हसतमुख, दिलदार, दिलखुलास आणि सुरेल गळ्याचं वरदान असलेला महेश आता आपल्यामध्ये नाही, याचं खूप खूप वाईट वाटलं. महेशच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून हा व्हिडिओ बनवलेला आहे. महेशला विनम्र श्रद्धांजली देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शेवटी एकच म्हणावंसं वाटतं, मित्रा, फार लवकर गेलास रे. महेश आफळे उर्फ प्रिन्स, आभास किशोर. 1 जुलै 2026 रोजी महेश हे जग सोडून गेल्याची धक्कादायक बातमी कळली अन मन एकदम सुन्न झालं. अतिशय राजविंड व्यक्तिमत्व, देवानंद सारखा दिसणारा, हसतमुख, बहुगुणी कलावंत, एक अभियंता असणाऱ्या या व्यक्तीमध्ये किती कलागुण असावेत याचं नवल वाटावं असं हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व. कवी, नाटककार आणि प्रतिथयश लेखक तर तो होताच, पण किचनमध्ये श्रीखंड बनवण्याचा हातखंडाही त्याचा होता. सुमधुर आवाजाची देणगी लाभलेला हा आपला आभास किशोर. जी.ए. कुलकर्णी, कवी ग्रेस यांचाही तो निस्सीम चाहता. त्याची लेखनशैली ही जी.एनची आणि कविता कवी ग्रेस यांच्या पठडीतल्या. किशोर कुमारांचा भक्त असलेल्या महेशने त्यांच्या गाण्यावर आजवर बरेच कार्यक्रम अतिशय उत्कटतेने केले आहेत. अगदी किशोर कुमारांच्या जन्मगावी खंडवा, मध्य प्रदेश येथे जाऊन सुद्धा कार्यक्रम केले. महानिर्मितीसारख्या महाकाय कंपनीच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी या पदाची जबाबदारी तब्बल 18 वर्ष समर्थपणे सांभाळून त्याची ही कलाक्षेत्रातली कामगिरी तर थक्क करणारीच होती. महानिर्मितीच्या सृजन त्रैमासिकाच्या साक्षेपी संपादकाची त्याची भूमिका उल्लेखनीय होती. आपल्या आवडीच्या कार्यक्षेत्रात पूर्णपणे झोकून देण्यासाठी त्याने सन 2023 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. आपले कर्तृत्व ऐन शिखरावर असतानाच त्याने या दुनियेतून अकाली एक्झिट घेतली. मात्र काळाच्या पटलावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमोघ ठसा उमटवून तो गेला. अशा या बहुगुणी, हरहुन्नरी, चिरतरुण, कलावंत मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली. सर्वांशी मैत्रीचा धागा गुंफणारे, प्रत्येकातील सृजनाला वाव देणारे प्रसन्न सुरेल व्यक्तिमत्व म्हणजे महेश आफळे. ज्यांच्यामुळे मी परत लेखणी उचलून लिहायला लागले त्या महेश आफळेंवरच अशा प्रकारे लेख लिहावा लागेल अशी मात्र मी कधीच कल्पना केली नव्हती. महानिर्मितीच्या सर्वच वीज निर्मिती केंद्रांच्या विविध कार्यक्रमात रंगत आणत, मदत करत, सर्वांशी मैत्री करणारे महेश आफळे सगळ्यांच्या स्मरणात आहेतच.
नाशिककरांना मात्र त्या आधीचे महेश आफळे अनुभवता आले, त्यातील मी एक आहे. राख, कोळसा, यंत्रांची धडधड असं अहोरात्र जगणं असणारे वीज निर्मितीचे सगळे केंद्र आहेत. यात गळ्यातला सूर, साहित्याची आवड हे सगळं जपणं मोठं अवघडच. अशाच वातावरणात मला एक टवटवीत, हसरा, सतत डोळ्यात स्वप्न घेऊन वावरणारा आणि ती स्वप्न साकारण्यासाठी धडपडणारा तरुण नेहमी दिसायचा. कोण आहे बरं ही व्यक्ती, असं मला वाटायचं. त्यावेळी महेशजी आउटडोअर प्लांटमध्ये कार्यरत होते. मी केलेल्या कुठल्या तरी लिखाणाच्या निमित्ताने त्यांनी माझ्याशी संवाद साधला. मग मात्र तो संवाद सतत चालू राहिला. त्याचं कारणही खास होतं. ते म्हणजे कस्तुरीगंध हा दिवाळी अंक. मुळात दिवाळी अंकाचं नावच खूप वेगळं होतं आणि सुंदर होतं, त्यामुळे मी तिकडे ओढली गेले. श्री नितीन गगे सर हे माझे विभाग प्रमुख होते. गगे सर आणि आफळे ही जोडगोळी कस्तुरीगंधची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडताना मी पाहत होते. यात सहभागी होण्यासाठी आमच्यासारख्या लोकांना लिहितं करत होते. या दिवाळी अंकाचा पहिला अंक श्रेष्ठ साहित्यिक श्री जी.ए. कुलकर्णींना समर्पित होता. यानंतर दरवेळी दिवाळी आली की घरोघरी साफसफाई, खरेदी, फराळ अशी तयारी सुरू असताना महेशजी आम्हाला एक नवा विषय देत असत आणि त्या आउट ऑफ द बॉक्स विषयावर आमच्या परीने आम्ही चिंतन करून लिखाण करत असू. यात वेगवेगळे साहित्य प्रकार, कथा, लेख, कविता, चित्र हे सगळं होतंच, पण त्यासोबतच चिंतनिका हा प्रकार वेगळा मला आढळला. कस्तुरीगंध दिवाळी अंकाचे दरवर्षीचे विषय खूप वेगळे असत. हे विषय म्हणजे मला सॉफ्टवेअरसारखे वाटतात. मानवी आयुष्यावर परिणाम करणारे पण प्रत्यक्षात न दिसणारे. वानगीदाखल काही विषय सांगते. मन, नियती, काळ अशा विषयांवर चिंतन करणं आणि काही लिहिणं हे केवळ कस्तुरीगंधमुळेच घडलं. साधारण 10 वर्षे सातत्याने हे अंक निघाले. नंतर मात्र महेश आफळे केवळ नाशिकचे न राहता महानिर्मितीचे झाले आणि त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे ही ॲक्टिव्हिटी थांबली. मात्र महानिर्मितीच्या विद्युत वार्ताचं सृजन त्यांनी बनवलं आणि सर्वांना साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचा प्रयत्न केला. साहित्य, संगीत, सगळेच कला आविष्कार, सृजनाची अशी नवनवी स्वप्न पाहणारे ते स्वप्नाळू डोळे आणि हसरा चेहरा, सुरेल स्टायलिश गायक असे महेश आफळे यांना माझी भावपूर्ण आदरांजली. मला माझा शुभ्र असा मृत्यूया निजेतून स्वप्न जैसे गळावे जसे भान माझे मला शांत होऊन धुक्याच्या अपारी उभे साक्षी भावे मला माझा शुभ्र असा मृत्यूया